नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत खानदेशी पद्धतीने गंगाफळाची भाजी. भाजीसाठी साहित्य घेतले मी इथे अर्धा किलो गंगाफळ, फोडणीसाठी 2 लाल मिरच्या, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे, कढीपत्ता, जिरं, मीठ, मोहरी, हिंग, धनेपूड, हळद, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला व फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम आता आपण गंगाफळ कापून घेऊ. सर्वात आधी गंगाफळाची ही वरची बाजू कापून घ्यायची. नंतर आपल्याला हवे असे तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला ही बाहेरची पाट काढायची असली तर काढून घ्याल, पण आम्ही राहू देतो म्हणून मी इथे राहू देते. ती पाट जर काढली तर गंगाफळ जरा जास्त शिजून जातं. बघा मी अशा प्रकारे गंगाफळ कापून घेतले. आता ह्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक मी मिक्सरवर थोडे जाडसर वाटून घेते. मी अशा प्रकारे मिक्सरवर जाडसर वाटून घेतले. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. इथे मी कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं. त्यात आधी आता घालू मोहरी, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे. आता या शेंगदाणे छान होऊ द्यायचे तेलामध्ये. तुम्हाला शेंगदाणे आवडले तर घाला, पण हे माझ्या आईकडे घालतात म्हणून मी नेहमी घालते. त्यात घालू आता हे आपण लाल मिरच्या, त्यात हा हिरव्या मिरचीचा आणि आलं लसणाचा ठेचा छान परतू देऊ. आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा छान परतला गेला. त्यात आता आपण मसाले घालून घेऊ. इथे घेतली मी 1 चमचा धनेपूड, हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट. हे सुद्धा छान परतवून घेऊ. आता इथे मी गंगाफळ स्वच्छ धुवून घेते आणि मग त्या मसाल्यात घालून घेऊ. इथे घालू अर्धा चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे मसाल्यात पूर्ण गंगाफळ एकजीव करून घेऊ. बघा मी मसाल्यात गंगाफळ पूर्णपणे हलवून घेतलं. आता आपण याला पाणी न टाकता थोड्या वेळ वाफू देऊ. 1-2-3 मिनिटासाठी ते पाणी आपोआप सोडतं आणि नंतर आपण पाणी टाकू. काही जण बिना पाण्याचीच करतात, नुसत्या वाफेवर शिजवतात. पण जर आपल्याला एकदम मऊ शिजलेली हवी असली तर आपण थोडं पाणी टाकू शकतो. मी आता 2-3 मिनिटासाठी बिना पाण्याची वाफवून घेते. बघा इथे मी 2-3 मिनिटासाठी भाजी वाफवून घेतली. किती छान वाफ आली भाजीला. आता ही भाजी आपण हलवून घेऊ. बघा त्याला पाणी पण सुटलं थोडं. आता यात मी थोडं कोमट पाणी घालून घेते. इथे जास्तीत जास्त अर्धा प्याला पाणी घातलं असेल. आता आपण भाजी छान हलवून घेऊ. बघा आपल्याला ते पाणी किती छान घट्ट दिसतंय आपलं खाली. आता ही भाजी छान मध्यम आचेवर शिजू देऊ. आता त्यावर झाकण ठेवू. भाजी मध्ये मध्ये हलवून घ्यायची. गंगाफळाच्या पुढचा भाग शिजलेला आहे, पण ही बाजू पूर्ण कच्ची आहे. आता आपण ती शिजवून घेऊ. आता इथे आपण आपली भाजी पाहून घेऊ शिजली का तर. बघा किती सुरेख कलर दिसतो आपल्या भाजीचा. गंगाफळ सुद्धा जवळजवळ शिजलेलं दिसतंय. आता आपण पाहून घेऊ. गरम असल्यामुळे मी चमच्यानेच करून घेते.
बघा लगेच तुटलं ते. तुम्हाला जर भाजीमध्ये हे पाणी नको असेल तर झाकण काढून ही भाजी थोड्या वेळ अशीच शिजू द्या, म्हणजे ते पाणी पूर्ण आटलं जाईल. बघा इथे मी आता झाकण न ठेवता थोड्या वेळ भाजी वाफवून घेतली. किती छान तेल सुद्धा सुटलं. मी जवळजवळ भाजीला फोडणी दिल्यापासून पूर्ण जवळजवळ 25 ते 30 मिनिटं लागले मला पूर्ण भाजी शिजायला. खानदेशात तर काही काही भागात ही भाजी घोटून सुद्धा घेतात. तुम्हाला आवडलं तुम्ही घोटून घ्या, नाही तर तुम्हाला अशा फोडी आवडल्या तर अशा राहू द्या. वरतून घालू ही कापलेली कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला वरतून तेल सुद्धा किती छान आलंय. बघा हे जे थोडं पाणी राहिलेलं आहे पण त्या पाण्याला सुद्धा किती छान घट्टपणा आलाय. तयार झाली आपली खानदेशी पद्धतीने गंगाफळाची भाजी. नक्की करून बघा.